मारेगांव वार्ता न्यूज। यवतमाल के मारेगांव में गरबा उत्सव की धूम। भव्य गरबा उत्सव को महिलाओं का उत्स्फूर्त प्रतिसाद। नवरात्रि के पावन पर्व पर मारेगांव गरबा उत्सव समिति की ओर से भव्य और दिमागदार गरबा उत्सव का आयोजन किया गया। श्रद्धा और उत्साह के माहौल में यह अनोखा उपक्रम संपन्न हो रहा है। महिला और बालिकाओं के लिए विशेष रूप से नियोजनबद्ध तरीके से आयोजित किए गए इस उत्सव में चूल्हा चौका छोड़कर देवी की आराधना करने हेतु महिलाओं ने बड़ी संख्या में भाग लिया। गरबा उत्सव के माध्यम से महिलाओं को सप्तगुणों को अभिव्यक्त करने का अवसर मिल रहा है, जिससे समाज में उनका आत्मविश्वास और भी मजबूत हो रहा है। लगातार चल रहे इस गरबा महोत्सव में महिलाएं और बालिकाएं भक्ति और नृत्य का संगम प्रस्तुत कर देवी माता को प्रसन्न करने का प्रयत्न कर रही है। कार्यक्रम में प्रतियोगितात्मक स्वरूप रखा गया है, जिसमें विजेताओं को दैनिक उपयोगी की सामग्री, सम्मान चिन्ह तथा बच्चों महिलाओं के लिए आकर्षक पुरस्कार प्रदान किए जाएंगे। इस गरबा उत्सव की सफल आयोजन व्यवस्था के लिए समिति के अध्यक्ष चांद बहादे, आकाश खामनकर, निखिल मेहता, करण किंगरे, शुभम क्षीरसागर, नीलेश भेंडे तथा अन्य सदस्यों ने विशेष प्रयास किए। मारेगांव का यह गरबा उत्सव भक्तिभाव, संस्कृति और उत्साह का अद्भुत संगम बनकर उभरा है। मारेगांव वार्ता सचिन मिश्रा, मारेगांव, यवतमाळ। मारेगाव गरबा उत्सव समितीच्या वतीने प्रथमच मारेगाव शहरात आम्ही गरब्याचं आयोजन केलेलं आहे। मारेगावकरांसाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आणि या प्रयत्नाला आम्हाला भरभरून प्रेम दिलं मारेगावकरांनी। आणि स्पर्धा जेव्हा आम्ही आयोजित करायचं असं ठरवलं तर स्पर्धा अशीच कशी घ्यायची बा, त्यासाठी त्यांना सगळ्यात पहिलं प्रशिक्षण दिले आणि आज ते सर्व स्पर्धक स्पर्धेसाठी तयार झालेले आहे। आम्ही हा गरबा 26 तारखेपासून सुरू करून 1 तारखेला त्याचं बक्षीस वितरण आहे। तरी सर्व मारेगावकरांनी, मारेगाव तालुक्यातील मुलींनी, महिलांनी याचा भरभरून लाभ घ्यावा असं मी सर्व मारेगावकरांना तसेच तालुक्यातील सर्व महिलांना असे मी आवाहन करतो। आज मारेगाव शहरामध्ये मारेगाव गरबा उत्सव या समितीमार्फत आपल्या मारेगाव शहरामध्ये गरब्याचे कार्यक्रम, गरबा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। या नृत्य आयोजित करण्यामागचा हेतू हाच की वर्षभर जे महिला घरातून बाहेर निघू शकत नाही, आपला उत्साह आनंद साजरा करू शकत नाही, अशा महिलांना गरबाद्वारे म्हणजे गरबा जर सांगायचं झाला तर नवरात्राच्या पावन पर्वावर महिला ह्या बाहेर आनंद साजरा करण्यासाठी येतात, पण त्यांना तसा प्रतिसाद मिळत नाही किंवा त्यांना तसा ग्राउंड मिळत नाही, ज्यामुळे ही संकल्पना आमच्या मनात आली आणि आम्ही हा गरबा उत्सव घेण्याचे ठरवले, ज्यामध्ये सर्व महिलांचे व मुलींचे आम्हाला छान प्रतिसाद मिळत आहे। भरपूर स्पर्धकांचा यात प्रतिसाद होत आहे, भरपूर स्पर्धक सहभागी होत आहेत, ज्यामुळे आमचाही समितीचा उत्साह वाढत आहे। आणि जर महिलांचा आणि मुलींचा आमच्यासोबत सहभाग राहिला तर आम्ही वर्षभर महिलांसाठी, मुलींसाठी काही ना काही उपक्रम राबवत। माझं नाव तनुजा बोडाले। तुम्ही आता इथे पार्टिसिपेट केलं आहे तुम्ही, तुमची प्रतिक्रिया काय आहे याबद्दल? आम्हाला इथे येऊन खूप छान वाटत आहे, पूर्ण आमचं एन्जॉयमेंट होत आहे इथे। पूर्वी इथे गरबाचं आयोजन केलं जात नव्हतं, त्यामुळे तुम्हाला काही खंत वगैरे व्यक्त झाली आहे? यावर्षी गरबाच्या माध्यमातून तुम्हाला काय असं वाटते का इथे गरबा व्हायला पाहिजे होता आणि आज गरबा झालेला आहे? हो, व्हायलाच पाहिजे होता आणि हे पहिलं वर्ष आहे जे मारेगाव शहरात होत आहे। याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला तर चांगलं वाटत आहे, एन्जॉय होत आहे आम्हाला। असंच यावर्षी जसं होत आहे गरबा तसंच प्रत्येक वर्षी व्हावं असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटते? खूप वाटते यावर्षी होऊन राहिलं, कधी न झालेली गोष्ट आज मारेगावात होऊन राहिली, तर आम्हाला खूप खुशी होऊन राहिली की आमच्या पण मारेगावात आज गरबा होऊन राहिला, त्यामुळे आम्ही खूप आनंदित। आता या जे गरबा आयोजक आहे त्याचं धन्यवाद वगैरे त्याचं खूप खूप आभार की त्यांनी आज मारेगावात आम्हाला पण गरब्याचा मोका दिला आहे, आम्हाला खेळायला खुशी
खुशी दिली आहेत का आम्ही पण म्हणत होतो की आमच्या पण मारेगाव झाला पाहिजे. ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेले आहेत, त्यामुळे त्याचं खूप खूप या गरब्याचे वैशिष्ट्य काय? नवीन स्पर्धकांना सुद्धा प्रोत्साहन बक्षीस मिळत आहे. आणखी काही विशिष्ट असाच गरबा प्रत्येक वर्षी व्हावं आम्ही त्यांना प्रत्येक वर्षी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो.